नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 13 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा राज्याचा तापमानाचा याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण अपडेट जर पाहिलं, आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये जवळपास संपूर्ण राज्यामध्ये 40 डिग्रीच्या वरती तापमान पाहायला मिळालं. याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल, तसेच विदर्भामध्ये कोकणामध्ये जवळपास 36 ते 38 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान त्या ठिकाणीही पाहायला मिळतं. जवळपास संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला उष्णतेची लाट आहे. याचबरोबर जर तुमचं महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा. उन्हाच्या वेळेला जवळपास सकाळी 9 ते दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत तुम्ही घरामध्येच राहावा. याचबरोबर झाडाच्या सावलीत राहण्याची आवश्यकता आहे, कारण की जर बाहेर जात असाल तर पाण्याची बाटली किंवा टोपी वगैरे तुम्ही घालणं सध्या काळाची गरजही आहे, कारण टेम्परेचर जास्त आहे. उष्माघाताचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होऊ नये याची तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील सर्वाधिक तापमान हे अकोल्यामध्ये पाहायला मिळालं. अकोल्यामध्ये 45.6 डिग्री सेल्सिअस एवढे उच्चांकी तापमान पाहायला मिळालं. याच्या खालोखाल अमरावतीमध्ये 45.4 आणि जळगावमध्ये 45.5 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर धुळे 42.5, नंदुरबार 42.3, बुलढाणा 43.5, याचबरोबर वाशिम 43.4, यवतमाळ 41.8 डिग्री सेल्सिअस, वर्धा 44.2, नागपूर 43 डिग्री सेल्सिअस, भंडारा गोंदिया जवळपास 40 ते 41 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर चंद्रपूर 42.2 आणि गडचिरोली 41.4 डिग्री सेल्सिअस एवढं आज त्या ठिकाणी तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर मराठवाड्यामध्ये ही तापमान जवळपास 40च्या वरतीच पाहायला मिळालं. नांदेड 42, हिंगोली 42, परभणी 43.1, बीडमध्ये सर्वाधिक तापमान पाहायला मिळालं. मराठवाड्यामध्ये जवळपास 44 डिग्री सेल्सिअस, लातूर 42 डिग्री सेल्सिअस, धाराशिव 40.8, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जवळपास 43.6 ते 43 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान हे अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळालं. पुण्यामध्येही बहुतांश ठिकाणी टेम्परेचर जास्त होतं. अहिल्यानगर 43 डिग्री सेल्सिअस, पुण्यामध्ये 42 डिग्री सेल्सिअस, सातारामध्ये 41.7, सांगलीमध्ये 40.4, याचबरोबर सोलापूरमध्ये 41.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक कमी तापमान होतं 38.7 डिग्री सेल्सिअस, कारण की त्या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण तयार झालं. याचबरोबर आज रात्री त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचीही शक्यता. याचबरोबर नाशिक 41.2, तसेच मुंबईचं कोकणाचा उत्तरेचा भाग पालघर असेल 36.4, ठाणे 35 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. मुंबई शहर असेल, उपनगर असेल, या ठिकाणी 34 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. याचबरोबर रायगड 35.3, रत्नागिरी 34.1 आणि सिंधुदुर्ग 35 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर गोवा, दक्षिण गोवा असेल, उत्तर गोवा असेल, यामध्ये हे जवळपास 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर उत्तर भारतात जो WD आहे तो पुढे सरकून गेला. याचबरोबर जे वारं येत आहे, जे पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान जे वारं आहे ते दक्षिणेला सरकत आहे, म्हणजे राजस्थान असेल, याचबरोबर गुजरात मार्गे, मध्य प्रदेश मार्गे राज्यामध्ये दाखल होत आहे. त्यामुळे या भागामध्ये तापमान प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळेल. राजस्थानचा जो जैसलमेर असेल, याचबरोबर जयपूर असेल, या ठिकाणी तापमान उच्चांकी पातळी पोहोचलं आहे. जैसलमेरमध्ये जवळपास 47 ते 48च्या वरती तापमान त्या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अजूनही सक्रिय आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या 2 ते 3 दिवस असंच राहण्याची शक्यता आहे. मात्र त्याची जी वाटचाल असेल ती थोडीशी उत्तरेला सरकण्याचीही दाट शक्यता आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा आणि सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं तर देशाचा जो मध्यवर्ती भाग आहे, म्हणजेच जम्मू काश्मीरपासून जर पाहिलं, दिल्ली असेल, याचबरोबर मध्य प्रदेशचा मध्यवर्ती भाग, राज्याचा विदर्भाचा भाग असेल, याचबरोबर कर्नाटकचाही मध्यवर्ती भागापासून दक्षिणेपर्यंत या भागापासून जी वारं आहे ते विभागलेले पाहायला मिळत आहे. पश्चिमे साईडला पाकिस्तान असेल, याचबरोबर अफगाणिस्तान असेल आणि राजस्थान, गुजरात या मार्गे वारं जे येत आहे, यामुळे या ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट आहे. याचबरोबर पूर्व बाजूचे वारं जर पाहिलं, पूर्व बाजूचे वारे जे आहे ते बंगालच्या उपसागरामधून उत्तरेला सरकत आहे. याचबरोबर अजून काही वारं आहे ते वारं अफगाणिस्तानमधून उत्तरेला आपल्याला सरकेल पाहायला मिळते. याचबरोबर श्रीलंकेच्या उत्तर भागाला हे कमी दाबाचं क्षेत्र तयार आहे. तसेच अरबी समुद्राचा मध्यवर्ती भाग असेल, या ठिकाणी एक सर्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं. या संपूर्ण सर्क्युलेशन असेल, याचबरोबर लो प्रेशर एरिया असेल, या संपूर्ण मान्सून प्रक्रियेचा, म्हणजेच मान्सून लवकर येणार आहे का, तर मान्सून लवकर येईल किंवा नाही याची अपडेट मात्र IMD भारतीय हवामान खातं हे जाहीर करेल. त्याला आपण आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट करू. याचबरोबर
येणाऱ्या 24 तासात राज्यात तापमानाचा आणि पावसाचा खास करून विचार जर केला सर्वप्रथम पावसाचं आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये ही पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र हे ढग जे असतील ते तुरळक विखुरलेल्या स्वरूपात असतील, त्यामुळे पावसाची शक्यता अजिबात नाही आहे. मात्र पाऊस कुठे पडेल तर रत्नागिरीचा सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल आणि कोल्हापूरचा जो दक्षिण भाग किंवा घाटमाथ्याचा भाग त्याच ठराविक वेळेसाठी पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर तापमानाचं जर पाहिलं तर अमरावतीचा दक्षिण भाग, अकोला दक्षिण भाग आणि बुलढाण्याचा दक्षिण भाग याचबरोबर टेम्परेचरचा आपण जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये अमरावतीचा उत्तर भाग असेल, चिखलदरा, धरणी, याचबरोबर अकोल्याचा उत्तर भाग तसेच बुलढाण्याचा उत्तर भाग या भागामध्ये 45 ते 47 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. व संपूर्ण विदर्भचा पश्चिम भाग असेल, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या भागामध्ये 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. संपूर्ण मराठवाड्यामध्ये 42 ते 45 डिग्री सेल्सिअस, त्याच्यात धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा पूर्व भाग या भागामध्येही 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. सोलापूरचा उत्तरच भाग, करमाळा, बार्शी, म्हाडा या ठिकाणी 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. सोलापूरचा संपूर्ण जिल्हा, याचबरोबर अहिल्यानगरचा जो दक्षिण भाग असेल व पश्चिम भाग असेल, नाशिकचा मध्यवर्ती आणि पश्चिम भाग असेल या भागामध्ये ही 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. संपूर्ण घाटमाथ्याचा भाग आणि पुणे, साताराचा भाग असेल या ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी 41, काही ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टीचं जर पाहिलं तर कोकण किनारपट्टीमध्ये तापमान काही अंशी कमी पाहायला मिळते, 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मात्र उत्तरेचा जर भाग पाहिला, रायगड, ठाणे, पालघर, कल्याण या भागामध्ये हीट वेव्ह पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण मराठवाड्याचा उत्तर भाग, खानदेश आणि विदर्भ हा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी हीट वेव्हची तीव्र लाट पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर संपूर्ण खानदेश असेल, याच्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, याचबरोबर परभणी असेल, तसेच बीड असेल, अहिल्यानगर, पुणे, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची दाट शक्यता आहे, असं हवामान खात्यानं जारी केलं आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.